मिरगावमध्ये खरातची दहशत होती अशी माहिती आता समोर आली। खरात जेरबंद होताच ग्रामस्थ एकवटलेत। गावकरी खरातच्या कारनाम्यांबद्दल उघडपणे बोलू लागलेत। मिरगावकर खरातला गावबंदी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे। देवस्थानचा कारभार ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी मिरगावकर करतायत। तर खरातला अटक झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचे कारनामे बोलून दाखवले। अतिशय 26 का पोलीस स्टेशन नाही म्हणायचं, पण या साहेबांनी तिथं फोन करून सांगितलं का तुम्हाला 326 दाखल करावं लागेल। साहेबांचा फोन झाला, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकरांनी फोन करून त्यांना सांगितलं का कोणत्याही परिस्थितीत त्या पोरांवर 326 दाखल करून त्यांना अर्जंट अटक करा। त्यावेळी आम्हाला खूप ग्रामस्थांना खूप त्रास झालेला आहे त्याचा, आणि आम्ही सगळे ग्रामस्थ, सगळे मिरगावचे ग्रामस्थ, सगळे त्या कॅप्टन खरातचा आणि त्याचा जो पीए म्हणून काम करतो त्याचा आम्ही सगळे निषेध करतो। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, मिरगावकर आता उघडपणे बोलू लागलेले आहे। काय त्रास होता मिरगावकरांना खरातचा, काय माहिती मिळते? अशोक खरातची दहशत जो आहे तो मिरगाव मध्ये सुद्धा होता अशा पद्धतीचं आता एक माहिती समोर येत आहे। कारण गावकरी एकत्र येऊन आता या सगळ्या संदर्भात आरोप करताना आपल्याला बघायला मिळतोय। एका महिलेच्या अत्याचार संदर्भात अशोक खरातला अटक झाल्यानंतर अनेक वेगवेगळे कारनामे जे आहेत अशोक खरातचे हे आता जे उघडकीस जे येताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्यात ज्या मिरगावमध्ये या अशोक खरातनं एक मंदिर जे आहे ते बांधलेलं होतं, त्याच ठिकाणी त्याचं फार्म हाऊस सुद्धा आहे। इथले गावकऱ्यांना सुद्धा त्रास जे आहे या अशोक खरातचा होता अशा पद्धतीचा आता संपूर्ण गावकरी माहिती देत आहेत। या अशोक खरातला आता आम्ही गावबंदी करू या भूमिकेवरती गावकरी आज ठाम आहेत। अनेक वेगवेगळ्या अडचणी या ज्यात अशोक खरातने आम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीचा आरोप गावकऱ्यांचा आहे। आज या सगळ्या संदर्भात गावकरी एकत्र आलेले होते आणि या देवस्थानचा जो कारभार आहे तो आमच्या हातात द्या अशाही पद्धतीची मागणी आहे। आणि अशोक खरातच्या एकूणच सगळ्या वागण्यावरनं गावकरी सुद्धा त्रस्त होते आणि अशोक खरातला आम्ही गावबंदी करू या निर्णयावरती आता गावकरी ठाम आहेत। अगदी, त्यामुळे आता गावकरी यापुढची भूमिका काय घेतात आणि प्रशासन त्याला कशा प्रकारे सहकार्य करतं किरण, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याबरोबरच एक महत्त्वाचा प्रश्न हाही उरतोय की सध्या या मंदिराच्या प्रशासनाचा मंदिराचा कारभार कोण पाहतंय? गावकरी बघतायत की खरातचाच कोणी माणूस सध्या हा कारभार बघताय? ट्रस्टचा अध्यक्ष अशोक खरातच आहे आणि वेगवेगळे सदस्य विश्वस्त सुद्धा या ट्रस्टवरती आहेत। आणि या ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून अशोक खरातला काढून संपूर्ण जो कारभार आहे तो गावकऱ्यांकडे द्यावा अशा पद्धतीची इच्छा आणि मागणी गावकऱ्यांची आहे। त्यामुळे या सगळ्या मागणीवरती प्रशासन कशा पद्धतीनं आता सहकार्य गावकऱ्यांना करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात अजून काय काय घडामोडी करतात हे देखील पाहावं लागेल। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।